इयत्ता 11वीच्या इतिहास विषयाच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, भारतातील आद्य नगरे या दुसऱ्या प्रकरणाच्या अंतर्गत आपण हडप्पाकालीन नगरे यांचा अभ्यास केला। त्यानंतर या नगरामधील उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत। त्याच्यामध्ये आपण या नगरांमध्ये केल्या जाणारं उत्पादन, नगर आणि गाव वसाहत यामध्ये केल्या जाणारं उत्पादन, या उत्पादनाबरोबर या उत्पादनाचा व्यापार जो आहे तो व्यापार नेमका कोणाबरोबर होत होता, कोणत्या वस्तूंचा व्यापार होत होता या संदर्भात माहिती जाणून घेतली। या उत्पादन व्यापाराचं व्यवस्थापन कशा प्रकारे होतं आणि शासन व्यवस्था कशा प्रकारे यावर लक्ष किंवा देखरेख ठेवत होती या संदर्भात जी माहिती आहे ती या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत किंवा व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा बघूया की कारखान्यासाठी स्वतंत्र विभाग। जी काही नगरं होती किंवा शहरं होती या हडप्पाकालीन नगरांमध्ये स्वतंत्र स्वरूपाची राखीव जागा जी आहे ती जागा कारखाना म्हणून ठेवण्यात येत होती। त्याचबरोबर काही शहरं तर औद्योगिक वसाहत म्हणूनच निर्माण झालेली होती। खरं तर हडप्पाकालीन ही जी नगरं आहेत ही नगरं व्यापारी स्वरूपाची नगरं होती आणि म्हणून या नगरांमध्ये उत्पादन करण्यासाठी, वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी स्वतंत्र स्वरूपाची जागा ठेवण्यात आली होती कारखान्यांसाठी। आणि काही शहरं जी आहेत ही तर औद्योगिक वसाहती म्हणून उदयास आलेली होती। विशेषतः सिंध या प्रांतामध्ये चहुंदरो हे जे नगर होतं हे नगर वसाहतीचं, औद्योगिक वसाहतीचं नगर म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे। त्याचबरोबर गुजरातमध्ये सुद्धा अशी अनेक व्यापारी ठाणी जी आहेत ही व्यापारी ठाणी निर्माण करण्यात आली। अर्थात ह्या व्यापारी ठाणे निर्माण करण्यामागचं कारण काय, तर व्यापाऱ्याच्या सोयीसाठी अशा प्रकारची ठाणी निर्माण करण्यात आलेली होती। यामध्ये आपण बघतो की जे सौराष्ट्र, कच्छ आणि सौराष्ट्रचा जो प्रांत आहे या प्रांतामध्ये ह्या ठाण्यांची निर्मिती करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये खुंतासी, त्याचबरोबर नागेश्वर, बगसरा अशासारखे जे ठिकाणं आहेत या ठिकाणावरून विविध वस्तूंची निर्यात केल्या जात होती। त्याच्यामध्ये तांबे, शंख, मौल्यवान स्वरूपाच्या वस्तू, विशेषतः मौल्यवान स्वरूपाचे खडे यांचे जे निर्यात आहे ते निर्यात या ठिकाणाहून केल्या जात होती। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारी ठाण्यातून व्यवस्थापन। ही जी काही व्यापारी ठाणी होती किंवा केंद्र होती याच केंद्रांमधून सुद्धा व्यापारावर नियंत्रण, व्यापाराचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन केल्या जात होतं। आता किनाऱ्यावरून विशेषतः ही जी काही शहरं सांगितली किंवा व्यापारी ठाणी सांगितली ज्याच्यामध्ये कुंतासी, नागेश्वर आणि बगसरा या ठिकाणाहून ज्या वस्तू आहे किंवा निर्यात करणारा जो माल आहे तो किनाऱ्यावरून ह्या वस्तू ज्या आहेत ह्या वस्तू बाहेर ठिकाणी नेल्या जात होत्या। त्याचबरोबर दुसऱ्या ज्या वस्तू आयात केल्या असतील तर त्या वस्तूसुद्धा किनाऱ्यावरून आयात केल्या जात होत्या। म्हणजे ज्या वस्तू आपल्याला बाहेर पाठवायच्या असतील त्या वस्तू पाठवणे हे या केंद्रामधून पाठवल्या जात होत्या। त्याचबरोबर कच्च्या मालाचे उत्पादन आणि या कच्च्या मालाचं उत्पादन केल्यानंतर कच्चा माल मिळवणे, कच्च्या मालाचं उत्पादन करणे, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं उत्पादन करणे आणि हाच कच्चा माल जो आहे उत्पादित केलेला त्यानंतर त्याचं पक्क्या मालामध्ये जे रूपांतर झालेलं आहे तो पक्का माल दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करणे, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी ही ठाणी जी आहे ही ठाणी महत्त्वपूर्ण स्वरूपाची भूमिका बजावत होती। त्याचबरोबर ही जी काही ठाणी आहेत ह्या ठाण्यांवर तिथल्या स्थानिक लोकांचं नियंत्रण असायचं आणि धोलावीरा जी काही ठाणी आहे किंवा शहर होतं हे शहर उत्कृष्ट स्वरूपाचं मानलं जातं व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि लोथल जे आहे ते लोथल सुद्धा अशाच प्रकारचं शहर होतं। आता बघूया की सुसंघटित प्रशासन यंत्रणा प्रस्थापित। मित्रांनो,
खरं तर व्यापार करणे, दुसऱ्या देशांबरोबर व्यापार करणे यासाठी एक यंत्रणा असणं गरजेची होती आणि म्हणून आपण पाहतो की ज्या वस्तू आहेत या वस्तूंचं केल्या गेलेलं उत्पादन, याचबरोबर या वस्तूंची आयात करणे किंवा निर्यात करणे यासाठी इथली जी काही प्रशासन व्यवस्था आहे ती प्रशासन व्यवस्था विशेषतः नगरांवर अवलंबून असलेली किंवा गाव वसाहतींवर अवलंबून असलेली ही नगरे आणि त्यांचं निर्माण झालेलं जाळं यासारख्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबींची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सुसज्जित केल्या गेलेली होती. म्हणजे वस्तूंचं उत्पादन करणे, कच्चा माल मिळवणे, वस्तूंचं उत्पादन करणे आणि पक्का माल जो असेल तर पक्का माल आयात करणे किंवा हाच पक्का माल निर्यात करणे, याचबरोबर जे काही गाव वसाहती आहेत आणि नगर आहेत यांच्यामधला जो परस्पर संबंध आहे हा संबंध चांगल्या प्रकारे चालण्यासाठी या ठिकाणी एक प्रशासन व्यवस्था निर्माण केली होती आणि ही सुसज्ज स्वरूपाची प्रशासन व्यवस्था होती. याचबरोबर ज्या बाबी आवश्यक स्वरूपाच्या आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रमाणीकरण केल्या गेलेलं होतं. विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विटा असतील त्या विटा, त्याचबरोबर नगररचना, वजन, मापे, मुद्रा, विविध प्रकारच्या असलेल्या वस्तू यांचा आकार आणि त्यांचं सुशोभीकरण कशा प्रकारे करावं याच प्रमाणीकरण करणारी ही प्रशासन व्यवस्था होती. या प्रशासन व्यवस्थेची सूत्र नेमकी कोणाच्या हातामध्ये होती ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर ही जी प्रशासन व्यवस्था आहे या प्रशासन व्यवस्थेची सूत्र बहुतेक धर्मप्रमुखांकडे असावीत असा एक कयास मानला जातो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अस्तित्वात असलेले जे काही नगरं आहेत किंवा शहरं आहेत किंवा ही जी काही हडप्पाकालीन नागरी संस्कृती होती या नागरी संस्कृती एकसंघ स्वरूपाची होती की संघराज्य स्वरूपाची होती याबद्दल मात्र आतापर्यंत आपल्याला प्रश्न पडलेला आहे, कारण त्यावर संशोधन वगैरे झालेलं नाही. पण तरीसुद्धा या ठिकाणी अस्तित्वात असलेली काही शहरं ही प्रादेशिक राजधानी असावीत असा काहींनी अंदाज मांडलेला आहे. त्याच्यामध्ये मोहेंजोदडो, त्याचबरोबर हडप्पा, धोलावीरा, राखीगडी अशासारखी शहरं ही प्रादेशिक राजधानी असावीत असा एक कयास मानला जातो. याचबरोबर धार्मिक केंद्र म्हणून मोहेंजोदडो, त्याचबरोबर कालीबंगन, राखीगडी आणि लोथल ही शहरं धार्मिक केंद्र म्हणून गणल्या जात होती. पुढे आपण बघूया की ही जी काही नगरं आहेत विशेषतः हडप्पा संस्कृतीची नागरी कालीन हडप्पा संस्कृती जी आहे त्या कालखंडामधील जी नगरं आहेत या नगरांचा ऱ्हास का झालेला असावा किंवा हडप्पा संस्कृतीचा नाश का झालेला असावा, तर त्याची कारणं जी आहेत ही कारणं आपण 2.4 या अंतर्गत अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आहे पहिलं कारण ते म्हणजे वैदिक आर्यांचे आक्रमण. मित्रांनो, हडप्पा या शहराचा शोध लागला आणि हा शोध लागल्यानंतर बऱ्याच लोकांनी या ठिकाणी संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर एक बाब जी आहे ती बाब स्पष्ट करण्यात आली, ती म्हणजे की हडप्पा संस्कृती नष्ट करणारे जे लोक आहेत हे बाहेरून आलेले आक्रमक स्वरूपाचे आर्य लोक असावेत. आणि याची पुष्टी करण्यासाठी काही पुरावे देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये वेद जे आहेत या ऋग्वेदामध्ये इंद्र जो आहे की जो वैदिक धर्माचा प्रमुख मानला जातो याच इंद्राने पुरंदर म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि याने पुरांचा नाश केलेला आहे. आता पूर या शब्दाचा अर्थ होतो तटबंदीने वेढलेले शहर किंवा नगर. आणि हा जो उल्लेख आहे या उल्लेखाचा आदर घेऊन आर्यांनीच पुरांचा नाश केलेला असावा, या हडप्पा संस्कृतीचा नाश केलेला असावा असा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष सर मार्टिमम व्हीलर यांनी काढला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे विद्वत सभा होती किंवा जे विद्वान संशोधक होते यांनी सुद्धा या सर मार्टिमम व्हीलरच्या विचाराला पाठिंबा दिला किंवा त्याने जे मत मांडलेलं होतं त्या मताला पाठिंबा दिला. परंतु ही एकच बाब आर्यांच्या सिंधू संस्कृतीच्या विनाशास कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकत नाही. ते पुढे काही संशोधनानंतर आपल्याला समजलं आणि मग आपण बघतो की ह्या लोकांनी जे काही स्थलांतरण केलेलं आहे त्या स्थलांतरणामुळेच संस्कृतीचा नाश झालेला असावा. अर्थात वेगवेगळी कारणं सांगितलेली आहे, केवळ एकाच कारणामुळे नव्हे तर वेगवेगळ्या कारणांमुळे ही हडप्पा संस्कृती नष्ट झाली किंवा या नगरांचा ऱ्हास झाला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये दुसरं कारण आहे ते म्हणजे स्थलांतरण. आता यांना स्थलांतरण का बरं करावं लागलं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1900 या कालखंडामध्ये नागरी जी काही संस्कृती आहे या नागरी संस्कृतीची
घसरण झाली. तेथील जी नगरे आहेत ही नगरे उतरणीला लागली आणि उतरणीला लागल्यामुळे या लोकांनी स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आणि याच ठिकाणी उत्तर हडप्पा संस्कृतीला प्रारंभ झाला. म्हणजे जी काही नागरी हडप्पा संस्कृती होती या नागरी हडप्पा संस्कृतीचे लोक जे आहेत या लोकांनी स्थलांतरण केलं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी नगरांचा ऱ्हास झाला असं एक कारण जे आहे ते कारण सांगितलं जातं. त्यानंतर तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे व्यापारामध्ये घसरण. मित्रांनो, या नगरांचा विशेषतः हडप्पाकालीन संस्कृतीचे जे काही लोक होते या लोकांचा किंवा या नगरांचा व्यापार जो आहे तो व्यापार बाहेरच्या देशांसोबत सुद्धा होत होता. आणि हे बाहेरचे देश विशेषतः मेसोपोटेमिया, या मेसोपोटेमियामध्ये पुढील कालखंडामध्ये आर्थिक संपन्नता जी आहे ती संपन्नता कमी झाली. त्याच्यामुळे व्यापारामध्ये एक प्रकारची घसरण आलेली आहे. आता मेसोपोटेमियामध्ये आर्थिक जी संपन्नता आहे ती कमी आली. त्याचबरोबर याच देशामध्ये म्हणजे मेसोपोटेमियामध्ये सतत होणाऱ्या अंतर्गत लढाया, त्याचबरोबर पिकाऊ जी जमीन होती या पिकाऊ जमिनीचं रूपांतरण हे खारवट जमिनीमध्ये झालं आणि शेतीवर अवलंबून असणारी ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा एक प्रकारे आर्थिक जो काही कस आहे तो कस कमी झाला आणि पुढे ही संस्कृती जी आहे ती संस्कृती नाशास पावली. आणि साहजिकच भारतासोबत व्यापार करणारी एक बाजारपेठ या ठिकाणी नष्ट झाली. त्याच्यामुळे सुद्धा याचा परिणाम जो आहे तो परिणाम भारतीय हडप्पाकालीन संस्कृतीवर झाला आणि याचा परिणाम हडप्पाकालीन संस्कृतीवर झाल्यामुळे येथील नगरं सुद्धा ओस पडली. त्यानंतर पुढील कारण सांगितलं जातं ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. मित्रांनो, ज्याप्रमाणे मेसोपोटेमिया संस्कृती ही क्षीण झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा विशेषतः आपण बघितलं की मेसोपोटेमिया या देशाची जी काही आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्यामागे एक कारण होतं ते म्हणजे हवामानामध्ये झालेला बदल. सुपीक जमिनीचं रूपांतर हे खारवट जमिनीमध्ये झालं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएट झाला. अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये जी हडप्पा संस्कृती होती या संस्कृतीमध्ये सुद्धा जो काही हवामानाचा बदल झालेला होता त्या हवामानाच्या बदलामुळे आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे या ठिकाणी सुद्धा भारतीय नगरं जी आहेत ही नगरं ओस पडली. विशेषतः इसवी पूर्व 2000च्या कालखंडामध्ये हवामान जे आहे ते हवामान शुष्क स्वरूपाचं बनलं, वारंवार दुष्काळ पडू लागले आणि त्याचबरोबर जमिनीचा जो काही पोत आहे किंवा जमिनीची प्रत जी आहे ती प्रत सुद्धा खालावली. त्याच्यामुळे जे काही उत्पादन होत होतं ते उत्पादन जे आहे ते कमी व्हायला लागलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम येथील नगरांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरला. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे सरस्वती नदी खोऱ्यातील भूकंप. मित्रांनो, सरस्वती नदीच्या अंतर्गत येणारे घागरा आणि घग्गर या नदीच्या खोऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे नगरं जी आहेत ही नगरं आणि गावं आपल्याला उत्खननामध्ये सापडलेली आहेत. अर्थात याचा अभ्यास आपण यापूर्वीच केलेला आहे आणि पुढे आपण बघतो की या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा डोलारा सांभाळणारी जी काही गावं वसाहती आहेत या गाव वसाहतीमधील परस्पर संबंधांचा जो काही समतोल आहे तो समतोल या ठिकाणी नष्ट झाला. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे सरस्वती खोऱ्यांमध्ये झालेला भूकंप. खरं तर नगरं जी आहे ही नगरं ओस पडण्यामागचं एक महत्त्वपूर्ण कारण सांगितलं जातं ते म्हणजे सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला भूकंप. आता या गोष्टीमुळे काय झालेलं आहे की सरस्वती नदीचं जे पात्र आहे ते पात्र या ठिकाणी उंचावलं आणि सरस्वती नदीच्या ज्या उपनद्या आहेत सतलज आणि त्याचबरोबर यमुना या ज्या नद्या आहेत या नद्यांनी सुद्धा आपली पात्र बदलली आणि सरस्वती नदी मात्र कोरडी पडली. आता सरस्वती नदीचं पात्र वर उचलल्या गेल्यामुळे सरस्वती नदी कोरडी पडलेली आहे आणि या दुसऱ्या ज्या काही उपनद्या आहेत सतलज आणि यमुना यांनी आपली पात्र बदललेली आहेत. त्यामुळे या वसाहतीवर या नद्यांवर अवलंबून असलेली जी काही गावं आहेत नगरं आहेत यांनी स्थलांतरण केलं आणि अशा प्रकारे ही नगरं ओस पडली आणि एक प्रकारे नागरी हडप्पा संस्कृतीला उतरती कळा लागली. पुढे बघूया की उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे सुद्धा स्थलांतरण. मित्रांनो, या नागरी संस्कृतीच्या अवशेषांवर नंतरच्या कालखंडामध्ये काही लोकांनी आपल्या वसाहती ज्या आहेत त्या निर्माण केल्या. त्याचे पुरावे जे आहेत ते अवशेष जे आहेत हे अवशेष आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे नागरी हडप्पा संस्कृती ही
प्रगत स्वरूपाची होती. नंतरची संस्कृती त्याच ठिकाणावर वसलेली ही मात्र त्याप्रमाणे प्रगत स्वरूपाची नव्हती. एवढंच नाही तर आधीच्या म्हणजे नागरी संस्कृतीच्या लोकांनी वापरलेली भांडी, त्याचबरोबर त्या लोकांची घरे, याशिवाय मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या पद्धती यामध्ये नंतरच्या लोकांच्या पद्धतीमध्ये सुद्धा भेद होता. म्हणजे नागरी संस्कृतीच्या लोकांची भांडी, घरे, अंत्यसंस्कारांच्या चालीरीती आणि नंतर म्हणजे उत्तर हडप्पा कालखंडामधील लोकांनी त्याच ठिकाणी वसाहती केल्यानंतर त्यांची घरे, त्याचबरोबर वस्तू, याशिवाय चालीरीती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक होता. पुढील कालखंडामध्ये या उत्तर हडप्पा कालीन लोकांच्या संस्कृतीने सुद्धा स्थलांतरण केलं आणि त्यांनी सुद्धा नव्याने गाव वसाहती ज्या आहेत ह्या निर्माण केल्या आणि एक नवीन संस्कृती उदयास आली. या संस्कृतीचा प्रसार राजस्थान, महाराष्ट्र, त्याचबरोबर गुजरात, माळवा अशासारख्या ठिकाणी तो केलेला आहे आणि हीच संस्कृती ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. अर्थात या संस्कृतीचा अभ्यास आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत. मित्रांनो, ह्या घटकांविषयी म्हणजे प्रकरण पहिले आणि प्रकरण दुसरे या संदर्भात अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर इयत्ता 5वीचे जे परिसर अभ्यास नावाचे पुस्तक आहे यामध्ये सुद्धा आपल्याला या संदर्भात बरीच माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचा जर आपण अभ्यास केला तर बऱ्याच संकल्पना आपल्या स्पष्ट होतील. त्याच्यामध्ये आज आपण पुन्हा एक 5 घटक बघूया. ते घटक किंवा त्या संकल्पना नेमक्या कोणत्या ते समजावून घेऊ. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे हडप्पा पूर्व संस्कृती. आता हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे काय तर हडप्पा संस्कृती उदयास येण्याच्या पूर्वीची संस्कृती. हडप्पा संस्कृती उदयास येण्याच्या पूर्वीची संस्कृती ही हडप्पा पूर्व संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. दुसरी संस्कृती आहे ती म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृती. मित्रांनो, पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीचा सुरुवातीचा टप्पा. म्हणजे हडप्पा संस्कृतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात पूर्व हडप्पा संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. तिसरी संकल्पना आहे ती म्हणजे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती. ज्या कालखंडामध्ये नगरांचा विकास झालेला होता आणि जी संस्कृती प्रगल्भ संस्कृती होती तिलाच आपण संपूर्ण विकसित झालेली संस्कृती असं म्हणतो. ती संस्कृती प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. चौथी संकल्पना आहे ती म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृती. नागरी हडप्पा संस्कृतीचा किंवा प्रगल्भ हडप्पा संस्कृतीचा उतरणीचा जो कालखंड आहे तो कालखंड उत्तर हडप्पा संस्कृती म्हणून ओळखल्या जातो. आणि शेवटी आहे हडप्पोत्तर संस्कृती. हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर उदयास आलेली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे हडप्पोत्तर संस्कृती. तर अशा प्रकारे या संकल्पना आपण बघितल्या. आज आपण या ठिकाणी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन प्रकरणासह. तोपर्यंत